पण त्यांचे चांगले पैसे मिळाले नाही? त्यांना आपलं काम आवडतंय. आता ह्या पंत्या दिल्यात ना त्या पण लवकर लवकर संपवून टाकू, म्हणजे जितकं काम काढता येईल तेवढं काढून घेऊ. मी काय म्हणते, मुक्ताशी जरा बोलायला पाहिजे. नाही म्हणजे त्या दोघांच्या नात्याचं काय होणार आहे देवालाच माहित. पण असं आयुष्यभर भांगात कुकू लावून नाही ना राहू शकत ती. मला पण त्याच टेन्शन येतंय ग, पण तिला काय आणि कसं बोलायचं तेच कळत नाही. खरं तर तिचं पण काही चुकत नाहीये, आणि त्यात तू तिला कुंकू लावायला सांगितलं, त्याची काय गरज होती काय? सावकाश. हे बघा, आई म्हणून मला जे वाटलं ते मी केलं. आता माझ्या नजरेला जे दिसतंय ते तुमच्या नजरेला दिसतंय का नाही मला नाही माहित, पण मुक्ताला खरंच छोट्या मालकांची काळजी आहे हो. तिच्या नजरेत त्यांच्यासाठी प्रेम आहे, पण फक्त पुढे जाऊन त्यांना त्रास होऊ नये आणि त्यांच्या घरच्यांमुळे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ती 4 पावलं मागे सरकते. स्वतः सोबतच तिचं मोठं युद्ध चाललंय. एवढ्याशा वयात लई शान झालंय हो माझं लेकरू. आणि इतका त्रास सहन करते ना पोरगी, तिच्या आत काय पेटलंय तिलाच माहिती. तिला लवकर ह्यातनं बाहेर काढायला पाहिजे. आई राजा कसं तेच कळत नाही. कोणाचं आहे काय माहित. हॅलो, मी सारंगची आई बोलतेय. हा, मालकीन बाई बोला ना. आत्माराम, मला मुक्ताशी बोलायचं आहे. पण आम्ही कामासाठी बाहेर आलोय. पण काय झालं? नाही, काही झालेलं नाहीये. मला असं वाटतंय जर मी मुक्ताशी बोलले तर ती घरी यायला तयार होईल. मोठ्या मालकीन बाई, तुम्ही खरंच आमच्या मुक्ताला हो, मुक्ता जर या घराची सून झाली तर या घराचं सोनं होईल. आत्माराम, मालकीन बाई, अहो आम्ही नौकर आहे तुमचे. तुमच्या पायाजवळ बसण्याची पण आमची लायकी नाही, आणि तुम्ही एवढं मोठं नातं जोडाय निघालाय. आत्माराम, अरे लायकी ही श्रीमंतीवरनं नाही ठरत, तर माणसाच्या चांगुलपणावरनं ठरते. माझं लवकरात लवकर मुक्ताशी बोलणं करून दे. हा, मी आता घरी गेलो ना की लगेच तिला बोलायला सांगतो मी. आणि हो, मी खरंच एवढ्या वर्षात माझ्या मुलांसमोर काहीच आदर्श तयार नाही केले का? त्याला मला बाप म्हणायची लाज वाटावी एवढा वाईट आहे मी? पण युवराज बोलल्याचं मला एवढं का वाईट वाटतंय? बरोबरच बोलतोय तो म्हणा. कुठे माझं अस्तित्व? बाबा, अरे तू कधी आलीस त्या ह्याच्यावरून? कुठं शिकतेस ते? कॉलेज. कॉलेजातून आत्ताच आले. तुम्ही म्हणालात ना कॉलेजवरून आलीस की भेट, म्हणून आले. काही काम होतं का? काय झालं बाबा? हॅलो हॅलो, कोणाचा फोन होता? मालकीन बाई, तुम्ही काहीतरी म्हणत होतात काय? हॅलो, इथं का फोन केलास? मालक,
मी मी नाही केला फोन. मालकीनबाईंनीच केला होता फोन. मुक्ताबद्दल विचारत होते ना? हा म्हणजे त्या तेच सांगत होते की तुम्ही मुक्ताला घरी यायची परवानगी दिलेली आहे म्हणून. गोष्ट लक्षात ठेव, मुक्ता जर का या घरामध्ये आली तर तिला इथेच जिवंत गाडून टाकीन मी. हे लक्षात ठेवायचं. काय झालं? काय म्हणले? हा? काय हो? चल 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 घरी चल. अहो, माझी बायको म्हणून घ्यायची लायकी नाहीये तुझी. माझ्या पाठीमागे हे प्रकार करतेस तू? दगाबाज. आजपासून माझ्या नावाचं कुंकू लावणं बंद कर. त्या थेरडीच्या खोलीमध्ये तुला ठेवायची वेळ आलेली आहे आता. माझा विरोध आहे माहीत असून सुद्धा त्या मुक्ताला घरी बोलवण्याची हिंमत कशी झाली तुझी? येतं कुठून आहे सगळं? मध्यमवर्गीय संस्कार हे आले कुठून तुझ्यात? नीच बाई आहेस तू, नीच बाई. खबरदार. रावसाहेब नगरकर, खबरदार. तुम्ही काय बोलताय, काय शब्द वापरताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? स्वतःच्या बायकोचा, एका स्त्रीचा आदर करायला शिका. अवशेष नागासारखी ही दुनिया सुद्धा बाईंनीच तोलून धरलीये. आम्ही खपतोय ना म्हणून तुम्ही चमकताय, आम्ही झिजतोय म्हणून तुम्ही उजळताय. आणि सासूबाईंच्या खोलीत पाठवायची काय भाषा करताय? मलाच या खोलीत आता राहायचं नाहीये जिथे मला नीच म्हटलं जातंय. या घराच्या पाठराखीचा छान आदर केला तुम्ही. माझं अस्तित्व, माझं असणं एका क्षणात पुसून टाकलं. आयुष्यभर झिजत आले तुमच्यासाठी आणि मी तुम्हाला मेले असं म्हणताय? जे कुंकू इतकी वर्ष मिरवलंय ते कुंकू पुसायला सांगताय? तुमच्या मनात माझ्याबद्दल किंचितही आदर नसताना तुमच्या बरोबर या खोलीत नाही राहायचंय मला आता.